पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला 70 तासानंतर अटक. गुन्हाड गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत. आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलीस आज कोर्टामध्ये हजर करणार. गाडे सध्या पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये. पहाटेच ससून रुग्णालयामध्ये गाडेची वैद्यकीय चाचणी पूर्ण. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा. याआधीही आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न. पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानं वाद. स्वारगेटमधील घटना शांततेमध्ये घडली. योगेश कदम यांचं वक्तव्य. गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच. पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. योगेश कदमांशी त्यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप. सुरेश दसांचे वाल्मिक कराडसोबत 20 वर्षांपासून संबंध. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असा प्रकार सुरू. माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा दावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील 18 शिपानी आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे. हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणामध्ये एकत्र आरोपपत्र दाखल. वाशिमच्या रिसोडमध्ये 16 वर्षाच्या शाळकरी मुलीचा चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार. रिसोड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.